आणि यानंतर भारतासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण भारताची राजधानी नवी दिल्ली यावरती आता चीनचा तिसरा डोळा असण्याची भीती व्यक्त होतीये. दिल्लीमधले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हे चीनी बनावटीचे आहेत आणि याच कॅमेऱ्यांचा वापर करून चीन भारताच्या राजधानीवरती लक्ष ठेवून असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांच्या हत्येचं. इराणची राजधानी तेहरानमधले सगळेच्या सगळे सीसीटीव्ही कॅमेरे हे हॅक करण्यात आले होते आणि या माध्यमातून खामेनींची खडानखडा माहिती इस्रायलला होती. त्यामुळे हल्ल्यानंतर पहिल्या काही तासांमध्येच खामेनींना मारण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला यश आलं. त्यामुळे राजधानीमधले सीसीटीव्ही कॅमेरे वापरणाऱ्या भारतानं आता सावधानता बाळगावी असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. आधुनिक टेक्निकल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधलं डेटा अनालिटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर याचं अचूक ऍप्लिकेशन मोसाद आणि CIA ने केलेलं आहे आणि म्हणूनच ते या ठिकाणी यशस्वी झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. अमेरिकेनं हे सगळे इंटेलिजन्स नेटवर्क त्या ठिकाणी राबवलं आणि सक्सेस त्या ठिकाणी प्राप्त झाला. माझ्या मते भारतानं सुद्धा या ठिकाणी शिकण्यासारखं आहे. 21व्या शतकातली युद्ध ही अशा प्रकारची AI ड्रिव्हन असणार आहे. आणि एक फक्त फॅक्ट सांगतो, दिल्लीमधले मॅक्सिमम कॅमेरे जे आहेत ते कॅमेराज जे आहेत ते चायनीज मेड आहेत. मग हा धोका, सर्व्हिलन्सचा धोका कुठेतरी आपल्या सिक्युरिटी एजन्सीजना सुद्धा लक्षात घ्यायला यावा. एकीकडे हे